नमस्कार. आज एक नवीन कविता संग्रह आणि त्याचं वाचन आज आपण करणार आहोत. संदीप खरे यांची एक कविता संग्रह आहे, मौनांची भाषांतरे. त्यातली एक कविता मी आज तुमच्यासमोर वाचून दाखवतो. आता वाटतं आता वाटतं आता वाटतं की 9-9 महिने घेणार एक शब्द यायला. आता वाटतं की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटतं भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काही द्यायला. आता वाटतं भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काही द्यायला. एक भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस. आता वाटतं नको होतं सारं इतक्या लगबगीने सांगायला. आता वाटतं की आपल्या हयातीत उगवणार नाही हा दुष्काळ. आता वाटतं की आपल्या हयातीत उगवणार नाही हा दुष्काळ. कसं सचैल भिजायचो इतके दिवस मजा वाटते आहे. कसं सचैल भिजायचो इतके दिवस मजा वाटते आहे. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. अस्वस्थ वाटते आहे लेखणीची भीती वाटते आहे. अस्वस्थ वाटते आहे लेखणीची भीती वाटते आहे. आता वाटते इतका अधाशीपणे नको होतं करायला. आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला. थोड्या धीराने घेतलं असतं तर उरलीही असती स्त्री शिल्लक नाही. थोड्या धीराने घेतलं असतं तर उरली असती स्त्री शिल्लक काही. आता परत काही नवी वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. आता परत काही नवी वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. प्राणात खोल शोधतोय त्राण गवसत नाही. प्राणात खोल शोधतोय त्राण गवसत नाही. भरून आला होता काठोकाठ त्या मेघानो क्षमा. बहरून आला होता त्या उद्यानानो क्षमा. बहरून आला होता त्या उद्यानानो क्षमा. झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात फुलं खोडण्यात. झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात फुलं खोडण्यात. पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे. पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे. पक्षी कुठेही उडत असो क्षितिजाकडे उडतच असतो. पक्षी कुठेही उडत असतो क्षितिजाकडे उडतच असतो. यावर आता विश्वास ठेवायचा आहे फक्त. यावर आता विश्वास ठेवायचा आहे फक्त. हातात घडी घालून शांतपणे मिटायची डोळे. हातात घडी घालून शांतपणे मिटायची डोळे. थंड झालं तरी पाणीच होतं म्हणायचं आणि उसळलं तर म्हणायचं रक्त. आता वाटतं 9-9 महिने घेणार आहेत एक एक शब्द यायला.